हॅलो, मी वैशाली स्वागत करते तुमचं माझ्या नवीन यूट्यूब चॅनलमध्ये. तर आज आपण बनवणार आहोत दलियापासून खीर. तर दलिया स्वच्छ धुवून आणि कुकरमध्ये 2 शिट्ट्या करून घेतल्या आहेत. त्याच्यामध्ये एक छोटी वाटी दलिया घेतला आहे आणि त्यामध्ये पोहे खायचे 1-2 चमचे तांदूळ टाकलेत आणि ते छान मऊसूत शिजवून घेतलेत. आता एक पातेलं घेतलं आहे, त्यामध्ये थोडंसं पाणी टाकलं आहे कपभर. पाणी गरम झाल्यानंतर आपण जो दलिया शिजवून घेतला आहे तो त्यामध्ये छानपैकी एकजीव करून घ्यायचं चमच्याच्या साहाय्याने घोटून. आता या स्टेजला त्यामध्ये साखर ॲड करायची. आत्ता साखर ॲड केल्यामुळे आपला जो दलिया आहे तो खाताना पानचट वगैरे लागणार नाही. त्यामध्ये साखर छान मस्तपैकी मुरेल. आणि खोबरं मिक्सरमध्ये दळून टाकलं आहे. तुमच्याकडे ओलं खोबरं असेल तर तुम्ही ओलं खोबरंही टाकू शकता त्यामध्ये. छान मस्तपैकी हे एकजीव करून घ्यायचं. चॅनलवर नवीन असाल, व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर प्लीज ताई सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा, कमेंट करा. आता खोबरं साखर छान मस्तपैकी आपलं एकजीव झालं आहे. आता यामध्ये आपण टाकणार आहोत दूध. आता एका छोट्या फ्राय पॅनमध्ये मी थोडंसं तूप टाकून घेतलं आहे आणि त्यामध्ये तुमच्या आवडीचे तुम्ही ड्रायफ्रूट्स टाकू शकतात. मी इथे काजू, बदाम, चारोळे आणि मनुके टाकलेत. ते छान मस्तपैकी आपण तुपामध्ये रोस्ट करून घेऊया. त्याचा फ्लेवर खूप छान येतो. मनुके थोडे उशिरा टाकायचे कारण ते जळून जातात लवकर. आणि वरून मस्तपैकी आता खिरीला आपण तडका देऊया. आपली मस्तपैकी खीर तयार आहे. आणि कोणतीही गोडाची वस्तू असली की त्यामध्ये एक चुटकीभर मीठ टाकल्यानंतर त्याचा गोडवा खूप जास्त पटीने वाढतो. आणि त्याचबरोबर वेलची पावडर टाकली आहे आणि आपली मस्त अशी दलियाची खीर तयार आहे. नेहमी आपण त्याच पद्धतीच्या खीर खाऊन कंटाळतो. एकदा नवीन ही खीर नक्की ट्राय करा आणि प्लीज जाता जाता सबस्क्राईब करा. थँक्यू फॉर वॉचिंग.